शक्तीपीठ महामार्गाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला आता एक वेगळं वळण लागलं आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूरसह 12 जिल्ह्यातील हजारो शेतकरी आपल्या मागण्यांसाठी थेट विठ्ठलाच्या चरणी पोहोचले आहेत. सरकारकडून समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी पंढरपुरात येऊन प्रार्थना आंदोलन छेडलं आहे. या आंदोलनाचं नेतृत्व काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी करत आहेत. या आंदोलनाचा भावनिक आणि आध्यात्मिक भाग म्हणजे 6 जुलै रोजी होणाऱ्या शासकीय महापूजेदरम्यान मुख्यमंत्र्यांना सुदबुद्धी मिळावी आणि त्यांनी महामार्गाबाबत फेरविचार करावा, यासाठी विठ्ठल चरणी प्रार्थना करण्यात येणार आहे. दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील मांजरी या गावात आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातच बैठकीचं आयोजन करत सकाळचं न्याहारीचं जेवण केलं. यावेळी आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, शिवसेना सहसंपर्क प्रमुख विजय देवणे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शेतकरी आणि नेत्यांनी मिळून खरडा भाकरीचा आस्वाद घेतला. शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे अशा जोरदार घोषणा यावेळी दिल्या. या आंदोलनावर आता मुख्यमंत्री आणि सरकार काय भूमिका घेतात याकडे साऱ्या राज्याचं लक्ष लागलं आहे.